आजचा जो प्रोजेक्ट आपण रिव्हील करणार आहोतचा एकदम एम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, हा सरांचा जो प्रोजेक्ट आहे, हा साधारणतः 3100 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट आहे आणि संगमनेरच्या अतिशय प्राईम एरियामध्ये आणि ओव्हरऑल या प्रोजेक्टची बनण्याची कॉस्ट किती होणार आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आहोत संगमनेर येथे आणि आमच्यासोबत आहे श्री डॉक्टर भरत दिघे आणि ह्या कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे श्री केशव दिघे. तर मी आजचा जो प्रोजेक्ट आपण रिव्हील करणार आहोत, हा प्रोजेक्ट आहे डॉक्टरांचा एकदम एम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट आहे. तर आज आपण डॉक्टरांशी वन टू वन मुलाखत करून त्यांनी काय प्लॅनिंग केलं, कसं केलं, घराची साईज काय असेल किंवा त्यांचं ओव्हरऑल कॉस्टिंग कसं आहे, या सगळ्या विषयावर एकदम डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत केशव आहे. केशवला तुम्ही ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं. तर मी सरांना एक जस्ट बेसिक गोष्टींपासून सुरुवात करतोय. सर, आपला हा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टची ओव्हरऑल साईज किती आहे? साईज 1460 स्क्वेअर फूट. ओव्हरऑल कार्पेट एरिया. कार्पेट कार्पेट एरिया. हां. खाली 1460 वर. मित्रांनो, हा सरांचा जो प्रोजेक्ट आहे, हा साधारणतः 3100 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट आहे आणि जो प्लॅनिंग केलेला आहे त्यांनी, तो आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ आता. सरांचा जो बंगला आहे, तो हा प्रशस्त दिसतोय. बाहेरून तर तुम्ही याचा अंदाज लावू शकता आणि संगमनेरच्या अतिशय प्राईम एरियामध्ये आणि डॉक्टर सरांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे, त्या प्लॅनिंगमध्ये आपल्याला आता जी साईज दिसते, ती सरांनी सांगितली 3100 स्क्वेअर फूट आहे. तर सर, हा जो बंगला आहे तुमचा, याच्यामध्ये किती रूम्स असणार आहे? जसं की बेड, हॉल, किचन किंवा केशव, तुम्ही पण आम्हाला म्हणजे मध्ये सपोर्ट करू शकता की तुम्ही आता या कामाचं ॲक्चुअल काम करताय ग्राउंड लेव्हलला. आणि हां. त्याच्यानंतर 1 बीएचके फ्लॅट काढला खाली. हां, 1 बीएचके तो रेंटने देण्यासाठी काही ऑफिस वगैरे जर आलं तर काय म्हणजे मल्टीपर्पज केलंय ते खाली. मल्टीपर्पज आहे. ओके. त्यात इंटेन्शन त्यांचं कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल आहे. हां. तर सरांनी जे केलेलं आहे ते फुल प्लॅनिंगने केलेलं आहे. तिथं अंडरग्राउंड स्टोरेजसाठी टँक पण बनवलेला आहे आणि केशव, त्या स्टोरेज टँकची कॅपॅसिटी किती असेल ओव्हरऑल? 15,000 लिटर. म्हणजे सरांनी हा पण ॲडव्हान्स प्लॅन केलेला आहे की 15,000 लिटर पाण्याचा बॅकअप कुठल्याही मिनिटाला आपल्याकडे अवेलेबल राहील. तर आपण आतमध्ये जाऊन आणि याची टूर करूया की यांनी कसं ओव्हरऑल डिझाइन केलेलं आहे, काय-काय. डॉक्टर साहेब, तर आता तुम्हीच तुमच्या तोंडी आम्हाला सांगा की या घराची टूर करा, की जसं की इथं काय असणार आहे, हा बेड आहे, हॉल आहे, किचन आहे किंवा यांची साईज कशी असणार आहे. तर या गोष्टी तुम्ही आम्हाला एकदा समजून सांगा. हे ग्रेनाइटच्या वगैरे चौकटी वगैरे तुम्ही कशा लावणार आहे, कसं आहे? तर चला मित्रांनो, आपण ऐकून घेऊ सरांकडनं. हा फोर्च आहे आपला. इथं बोरवेल घेतलेलं आहे पाण्यासाठी. त्याच्यानंतर हे मल्टीपर्पज एक खालचा फ्लॅट केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये हॉल केलेला आहे. इथं हॉल, टॉयलेट, बाथरूम, इथं बेसिन येईल, बेसिन वगैरे. असे टॉयलेट बाथरूम बाहेर खूप आणखी म्हणजे प्रशस्त बनवलं मी ऑलरेडी. हॉल केलाय. विंडोची साईज किती आहे डॉक्टर? ही 6 बाय 3 ची. साहेब 6 बाय 5. 6 बाय 5च्या प्रशस्त 2 विंडो आहे. किचन केलेलं आहे. त्या किचनची साईज आहे आपली इकडं 12 बाय 14ची की 30 आहे. 12 बाय 14ची. आणि ही जी स्लॅबची हाईट आहे, ही स्लॅबची हाईट किती आहे? एक आकार पुढे गेला. आपण इकडं पी-ओ-पी केली तर ती हाईट कमी ऑर्डर यायची. यांनी खूप ॲडव्हान्स प्लॅनिंग केलेलं आहे, की जेणेकरून डेकोरेटिव्ह किंवा जे एस्थेटिक आपण करणार आहे फ्युचरमध्ये, तर ते केल्यानंतर पण तब्बल 10 फुटापर्यंतची आपल्याला हाईट अचीव्ह होईल. तर जबरदस्त प्लॅनिंग आहे. इकडेही बघूया आता आपण. ते बेड केलेलं आहे. बेडची साईज 16 बाय. आपण या ठिकाणी खालचा 1 बीएचके बघितला, जो अल्ट्रा लक्झरी सेगमेंटचा एक होता. त्यांनी जो खाली बनवला होता, त्यांचा इंटेन्स आहे की त्यांना टेनंटसाठी किंवा भाडेकरू देण्यासाठी त्यांनी बनवला होता. तर तो खालचा पण खूप मोठा आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्याची जर आपण बघितलं तर 700-850 स्क्वेअर फीट पर्यंत बिल्टअप एरिया खालच्याचा तो पण त्यांनी ठेवलेला आहे. आणि बेडरूम साईज, किचन साईज पण आपण बघितली आणि हा पोर्च पण आपण बघितला. तर आपण आता वरती जाणार आहोत. वरती त्यांचा एक अल्ट्रा लक्झरी 2 बीएचकेचा प्रीमियम फ्लॅट आहे. ते बनवत आहे त्यांच्या स्वतःसाठी. तर आपण तो बघणार आहोत आणि आता त्यांच्याकडे जाणार आहोत. चला. आणि हा प्रोजेक्ट लक्झरी काय आहे, तर याच्या काही गोष्टी बघा, जसं फ्लोर टू फ्लोर हाईट होती, तर ती 11 फूट होती. जनरली ती नॉर्मल 10 फूट असते. पोर्चची जी साईज होती ती 700 स्क्वेअर फीटचा फक्त पोर्च होता आणि ते 2 कार पार्क विथ बोरवेल सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. आणि हा वरचा जो फ्लोर आहे त्याचा हॉल आहे. हॉल. तर काय साईज आहे हॉलची? हिची एक 18 बाय 15. नको बाबा, तुम्ही वरती काय झालं म्हणजे असं तुम्ही कोणत्या हिशोबाने की मला वाटलं की असा एवढा हॉल पाहिजे, काय वाटतं तुमचं, काय होतं मग? नाही, आम्हाला पहिल्यापासून असं लक्झरियसच वाटायचं. मोकळा रिलॅक्समध्ये आणि थोडंसं व्हेंटिलेशन किंवा असं गडबडलेला एरिया नको. वरती पाहिजे होता तुम्हाला? हा, वरती असं. आणि हा बघू शकता तू पण म्हणून. आणि फ्लोर टू फ्लोर हाईट जसं आपण बोललोय, बघू शकता हे 11 फूट. म्हणजे पीओपी वगैरे केल्यानंतर पण याची हाईट कमी होत नाही. इथे बाथरूम आहे. बाथरूम आणि या ठिकाणी वॉश बेसिनसाठी खूपच मोठी आणि प्रशस्त जागा देण्यात आलेली. म्हणजे एवढी जनरली खूप नसते. तुम्ही लॉबी बघू शकता ओपनची या ठिकाणी. आणि जे 2 कॉमन या ठिकाणी WC आहेत, हे जे कॉमन वॉशरूम आहे, हा एक कॉमन आहे आणि हे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे असं दिसतंय. आणि या ठिकाणी तुम्ही साईज जर बघितली तर केशवची साईज काय आहे? ही सी आहे 9 बाय 6ची साईज.
9x6 ची साईज आहे, म्हणजे खूपच स्पेसियस आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस फायनल होईल त्याची हाईट या गोष्टी शॉवरसाठी लागणार असते त्यांनी एकदम प्रॉपर म्हणजे या एरियाच्या हिशोबाने त्यांनी खूपच लक्झरी सेगमेंटचं या ठिकाणी बनवलेलं आहे. हा दोन्ही बाथरूमची साईज सेमच आहे का? ओके, म्हणजे साईज पण सेम आहे. आणि तर प्लास्टरचं पण काम चालू आहे आता, ऑलरेडी प्लास्टर झाली रूम खिडकी ओके. आणि हा तुमचा मागचं बेड. मास्टर बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे, ॲज इक्वल टू हॉल. एवढा मोठा मास्टर बेडरूम आहे. 14x14चा हिशोब. 14x14चा आणि व्हेंटिलेशनसाठी खिडकी पण खूप मोठी ठेवलेली आहे. आता आम्ही पूर्ण बाहेरचं बांधकाम हे 9 इंचने केलं होतं आणि खालचं ते बांधकाम केलं ते 6 इंच विटाने केलं सेपरेट. कारण आपला आतला एरिया असतो तो साठी तो कार्पेट एरिया तो आपला वाढतो, त्याच्यामुळे आपल्याला तो आणि त्याच्यामुळे खडकी पडलेली बाकी काही नाही. आणि बीम सुद्धा आमची खूप हेवी आहे. कारण ती गीत 6 इंच बांधकाम केल्यामुळे आम्हाला पिलरचं जागा आम्हाला एक्स्ट्रा भेटला होती. एक्स्ट्रा भेटली. ऍक्च्युली कसं आहे, 3 इंच जागा वाढली आणि ऍक्च्युली तुम्ही बघू शकता बीमची खटकी आहे, बीमला कमी करता येत नाही. बीमची साईज स्टँडर्ड साईज असते, त्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करता येत नाही. तुम्ही आर्किटेक्चरल चेंजेस करू शकता, त्यामुळे त्यांनी केले. जागा पण युटिलाइज केली, त्यांचा कार्पेट एरिया पण वाढलेला आहे. त्यांनी जे एक्सटर्नल बांधकाम केलं आहे 9 इंच जी थिकनेस आहे वॉलची आणि इंटरनल वॉलची 6 इंच. हा किचन एरिया आहे आणि त्यामध्ये किचन प्लस डायनिंग हॉल एकत्र केलेलं आहे. याच्यामध्ये किचन प्लस डायनिंग प्लस देवघर. आपलं देवघर आहे साईडला. बाकी उपकारासाठी पण भावनी जागा आहे. आणि खूपच मोठं किचन आहे. साईज आहे कसं साईज 21x12 म्हणजे खूपच मोठं आहे. म्हणजे किचन प्लस डायनिंग प्लस देवघर तिन्ही याच्यात एकत्र केले. तिकडे वॉशिंग एरिया आणि बघ सर त्याचं काम पण चालू आहे प्लास्टरचं, त्यामुळे थोडा आवाज पण येईल तुम्हाला प्लास्टरचा, पण ठीक आहे. तर आता आपण ही काय वॉशिंग एरिया आणि बाल्कनी प्लस बघा, ही ड्राय बाल्कनी आणि वॉशिंग एरिया आहे. खूपच मोठी ड्राय बाल्कनी आहे ऍक्च्युली. जी ड्राय बाल्कनीची साईज आहे 6x12 ड्राय बाल्कनी आणि वॉशिंग एरिया सेपरेट दिलेला आहे. यासाठी सन स्लॅब पण दिलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 2 लक्झरी सेगमेंटचा हा जो आहे आणि त्यामध्ये सन स्लॅब दिलेला आहे का, तर वॉटरच्या ठिकाणी ड्रेनेज आणि त्याचा ड्रेनेज प्रॉपर होण्यासाठी ते पाणी एका जागी साचण्यासाठी सन स्लॅब दिलेला आहे. चिल्ड्रन साठी बेडरूम आहे. तिची पण व्हेंटिलेशन खिडकी मोठी केलेली आहे. चिल्ड्रन्स बेडरूमची पण साईज म्हणायला चिल्ड्रन्स बेडरूम आहे, पण हा खूप मोठा साईज आहे याची. ही प्रॉपर साईज आहे, मास्टर बेडरूम एवढीच साईज आहे. त्यातून चिल्ड्रन्स आणि फ्लोर टू फ्लोर आहेत तर सेमच आहे. तुझा हा पोर्च केलेला आहे आणि त्यानंतर त्याला साईडला ग्रिलिंग प्लस आपले ते काचेचं समजा डिझाईन वगैरे देणार आहे आणि पूर्ण रात्रीच्या वेळेस रिलॅक्स वगैरे थोडंसं बसण्यासाठी. आपण डॉक्टर साहेब आणि केशवदिगे सर या दोघांनी आपल्याला या घराचा त्यांच्या अल्ट्रा लक्झरी बंगल्याचा टूर केलेला आहे. जसं की लास्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं आम्ही की 12 लाखाचा एक 2 BHK तयार होतो आणि तुम्ही 70 लाखाचाही मोठा बंगला बघू शकता. तर सर जे हे काम झालं या कामाची क्वालिटी बघून तुम्ही आता म्हणजे तुमचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे ओव्हरऑल आणि तुमचं ओव्हरऑल कॉस्टिंग किती गेलं या प्रोजेक्ट या बंगल्याचं तुमच्या? आम्ही जे काम केलंय ना त्यामध्ये मिस्त्री वगैरे तिने आमचं काम चांगलं केलं, एकदम परफेक्ट केलं आणि काय म्हणतो आपण त्याला क्वालिटी आणि फिनिशिंग प्रॉपर झालेली आहे आणि अजून खूप बाकी फिनिशिंगची, त्याच्यामुळे लगेच ते फिनिशिंग कडे बोलते आणि आपलं फिनिशिंग चांगलं करायचं आपल्याला. त्यांचं ते काम होतं त्यांच्यापर्यंत चांगलं केलेलं आहे. आणि ओव्हरऑल या प्रोजेक्टची बंगल्याची कॉस्ट किती होणार? कमीत कमी 1 CR पर्यंत जाईल ते सगळं, कारण आम्हाला वर थोडंसं एकदम रिच करायचं फिनिशिंग. आतलं जे इंटेरियर आहे प्लॉट पकडून प्लॉट पकडून किती गुंठ्याचा होता? हा 1.5 गुंठा प्लॉट होता. 1.5 गुंठ्याचा प्लॉट घेऊन तुम्ही म्हणजे बांधकाम 70 लाख आपण पकडू बांधकाम हो आणि तुमचं इंटेरियर वगैरे पूर्ण 1 CR पर्यंत जाईल, कारण आतापर्यंत 70 गेलेच आपल्या. खूप प्लस जाणार ते. हो. म्हणजे याचं काय तुम्ही यांना जे डॉक्टर साहेब यांना जे रेट दिला, काय रेटनी काम दिलं त्यांना? त्यांना 1100 स्क्वेअर फूट म्हणजे 1100 रुपये पर स्क्वेअर फूट दिलेलं आहे त्यांचं स्ट्रक्चरल काम. फक्त म्हणजे टाईल्स, कलर, प्लंबिंग सगळं वेगळं. फक्त मटेरियल सगळं त्यांचं म्हणजे मजुरी, स्टील त्यांच्याकडं, विटा, वाळू आणि आपली खडी. आता वाळू तिने एकदम आपली प्युअर वापरलेली, डायरेक्ट गुजरातवरून स्पेशल वाळू मागितलेली, म्हणजे एकदम काही सहा निघत त्या वाळूमध्ये, एकदम बारीक वाळू. तुमचीच कॉस्टिंग आमचा फायदा त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली येते, कामाला चांगली येते आणि प्रॉपर काम होतं, व्यवस्थित रिव्ह्यू काम होतं. असं काय कसं वाटलं तुम्हाला एकंदर त्यांचं काम? नाही तर कामाची आम्ही त्यांच्या काम केलं त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीचं केलं आणि वेळेवर दिले गोष्टी सगळ्या आणि प्रॉपर काम झालं सगळं आणि फिनिशिंग वगैरे आणि वेळेत पूर्ण काम केलं त्यांनी. आपलं जॉब सांगितलं अगोदर काम पूर्ण केलं. महिन्याच्या पिरियड मध्ये त्यांनी जवळजवळ काम तेवढं काम तुम्ही बघू शकता. वेळेत पण काम झालं आणि
सगळ्या गोष्टीची त्याची टीम आपल्याला जसं माहितच आहे. तर धन्यवाद डॉक्टर सर आम्हाला असं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आम्ही पुन्हा एकदा फायनल टच आहे ना जेव्हा डॉक्टर साहेब पूर्ण घर रेडी करतील बंगला रेडी होईल त्यावेळी परत आपण एकदा त्यांचा एक टूर करूया आणि डॉक्टर सरांनी आज आपल्याला एवढा वेळ दिला त्याबद्दल टीमच्या वतीनं डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.